दर्शक हो, बंधूंनो आणि भगिनींनो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण सांपत्तिक व आर्थिक जागृतीसाठी त्याचबरोबर साक्षरतेसाठी अर्थविषयक मालिकेमध्ये संवाद साधत आहोत. पंढरपूरचे तज्ज्ञ असे कर सल्लागार, उच्च शिक्षित कर सल्लागार माननीय श्री पवन शहा यांच्याशी. पवनजी, या अर्थविषयक मालिकेमध्ये आमचा 7वा प्रश्न असा आहे की या अर्थविषयक क्षेत्रामध्ये काम करत असताना आजपर्यंत आपल्याजवळ असलेल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आपण पुस्तके, मासिके, विशेषांक, सोशल मीडिया किंवा इतर कोणकोणत्या माध्यमांचा वापर करता, उपयोग करता, तर ते आमच्या दर्शकांना सांगा. कारण ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ज्ञान हे दुसऱ्याला दिल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, ही कन्सेप्ट मी लक्षात घेतलेली आहे. मी ज्या वेळेला वर्तमानपत्र वाचतो, मॅगझिन वाचतो, काही वेळेला अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये जे आलेले अग्रलेख असतात आवर्जून वाचतो. अर्थविषयकची जी माहिती आहे ते सुद्धा मी वाचतो आणि देशाचा कल, समाजाचा कल किंवा अर्थव्यवस्थेचा कल कुणीकडे चाललेला आहे याचं ज्ञान आपल्याला मिळत असतं. आणि ज्यावेळेला विद्यार्थ्यांना मला सांगावं लागतं त्या ज्ञानाचा उपयोग करून वर्गामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून मी ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे विद्याधनम सर्व धनम प्रधानम, की जी चोराला चोरता येत नाही, राजाला चोरता येत नाही, परंतु दुसऱ्याला विद्या दिल्यानंतर आपल्या विद्यामध्ये वाढ होते. या उक्तीप्रमाणे जर बघितलं तर हे जे मिळालेलं ज्ञान आहे प्रत्येक मासिक वगैरे जे मला मिळतं, अवेलेबल होतं, त्याच्यातून मी माझं लॉजिक लावतो की पुढं कसं होणार आहे, पुढचा कल कसा होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून माझं नियोजन असतं. त्यामुळे लोक माझ्याकडे येऊन माझा सल्ला घेतात आणि त्याप्रमाणे बचत करत असतात. काही वेळेला येऊन विचारतात पण त्याप्रमाणे ते करत नाहीत. पुन्हा नंतर पस्तावा झाल्यानंतर पुन्हा म्हणतात की तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेला केलं असतं तर बरं झालं असतं. उदाहरण सांगायचं म्हणलं तर एक शिक्षक लोक आले होते, त्यांना प्लॅनिंग पाहिजेत होतं बचतीसाठी. त्यांना म्हणलं हे प्लॅनिंग आहे, ह्या पद्धतीने तुम्ही करा, परंतु ते मेडिक्लेमचं त्यांनी केलं नाही. 1.5 वर्षानंतर आल्यानंतर मला त्यांनी सांगितले की आमच्या घरची मंडळी म्हणलं तर चालेल ते एक्सपायर झाले. कशामुळे तर कॅन्सरमुळे. बरं. पण जर त्यांना मी मग त्यांना मी बोलून दाखवलं की तुम्ही जर हा प्लॅन घेतला असता मेडिक्लेमचा तर तो प्लॅन केला असता तर आत्ता तुमच्या बचतीमध्ये भर पडली असती आणि जो कॅन्सर होण्यासाठी जो एक्सपेन्सेस हेवी होतो त्याच्यामध्ये तुम्हाला मदत मिळाली असते. म्हणजे उपचारासाठी खर्च मिळाला असता आणि त्याला कुठलाही खर्च वगैरे आम्ही देत नाही. ती पॉलिसी अशी होती की फक्त तुम्ही मेडिक्लेम घ्यायचा आहे. तुमची जी पॉलिसी रक्कम आहे, हॉस्पिटलला ॲडमिट झालं की तुम्हाला ती पैसे तुमच्या बँक अकाउंटला आहे. हॉस्पिटलला सुद्धा नाही तर आम्हाला बिलं वगैरे काही सुद्धा लागत नव्हती. तो प्लॅन आम्ही त्यांना सांगितला होता. तो म्हणलं माझं चुकलं, आता माझ्या नावाने तो प्लॅन करा आणि त्यांनी त्या पद्धतीने तो प्लॅन सुरू केला. मग ह्या पद्धतीने जनजागृती माझ्याकडनं झालेले हे उदाहरण. म्हणजे अर्थविषयक क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा वर्तमानपत्र, मासिक, मॅगझिन याच्या माध्यमातून ज्ञान घेत असतानाच इतरही लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न पवनजींच्या माध्यमातून होत असतो. परंतु आपण सर्वजण कर सल्लागाराचं ऐकतोच असं नाही, परंतु ज्यावेळेस एखादा कर सल्लागार आपल्याला एखादा सल्ला देईल त्यावेळेस त्या सल्ल्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे. धन्यवाद पवनजी. थँक्यू.